मांजरा परिवार देणार उसाला 3,500चा भाव, सरकार आर्थिक अडचणीत, आमदार अमित देशमुख यांची माहिती। यावर्षी मांजरा परिवारातील सर्व कारखाने उसाला 3,000हून अधिक भाव देणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे। यासोबतच आजच्या परिस्थितीनुसार सरकारचे मंत्री पाहणी दौरे करतायत, मात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत देताना त्यातही स्पष्टता नसून खूप कमी प्रमाणात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते। ती पुरेशी नसून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत सरकारने यावेळी करावी व सरकार आणि विमा कंपन्यांनी ठरवलं तर हे होऊ शकतं, मात्र सरकारला हे करायचं नाही व सरकार आर्थिक अडचणीत सापडलंय, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असून ओला दुष्काळ हा सरकारच्या डिक्शनरीत नाही असं सरकार सांगतंय। मात्र ओला दुष्काळ ही शेतकऱ्यांची भावना आहे, त्याप्रमाणे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं असं मत यावेळी आमदार अमित देशमुख यांनी मांडलंय। जो वाऱ्यामुळे किंवा पाण्यामुळे ऊस आडवा पडलेला आहे त्या संदर्भामध्ये कारखान्याच्या प्रशासनाला आम्ही सूचना केलेल्या आहेत। त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची कमीत कमी अडचण कशी होईल याची काळजी आम्ही घेऊ। त्याच्या ऊसाच्या विल्हेवाटीला कुठलीही अडचण येणार नाही। सर्वाधिक नुकसान नदीकाठच्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे, त्यांच्यासाठी वेगळी उपाययोजना ही सरकारने आतापर्यंत राबवली। आम्ही सरकारकडे मागणी केली की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतली माती खरडून गेलेली आहे त्याला सरकारनं शासनाच्या पैशानं त्या जमिनी पूर्ववत करून द्याव्या। बोलवायला पाहिजे, कारण हे भूतो न भविष्यती असा महापूर महाराष्ट्रामध्ये आपण अनुभवतोय। नाही आहे विलास सहकारी साखर कारखान्याचं येणाऱ्या हंगामाचं ऊस दराचं उद्दिष्ट हे मांजरा परिवारानं जाहीर जे केलं आहे 3150 रुपये प्रति टन हे राहणार आहे। म्हणजे शेतकऱ्याच्याच जमिनी घ्यायच्या, महामार्ग करायचे, ज्याला शेतकरी विरोध करतायत आणि आता शेतकरी अडचणीत आहे तर त्या शेतकऱ्याला मदत करायची नाही किंवा त्याबाबत सरकार गंभीर नाही असा आमचा दावा आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.